नाशिककर देखील नववर्षाचं स्वागत चक्क हिंदू संस्कृतीनुसार करतायत आणि यावेळेस ढोल ताशाचा गजर आणि भजन सोबतच सद्गुरू स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांचे आशीर्वादानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे। हजारो नाशिककर गोदाकाठावर दिव्यांची आरास देखील करण्यात आलेली आहे। यासाठी हजारो नाशिककर हे गोदाकाठी जमलेले आहेत। तर थेट जाऊया यावेळेस नाशिकला। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, अतिशय भक्तिमय असं वातावरणाचं रूप इथं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने नाशिककर इथं जमलेले आहेत, काय सांगाल? थोडाच वेळ आता बाकी राहिलाय। नवीन वर्षाचं इंग्रजी जे वर्ष आहे ते सुरू होणार आहे आणि याच अनुषंगाने हिंदू संस्कृतीचं जे आहे ते दर्शन व्हावं यासाठी नाशिककर जे सज्ज झालेले आहेत। तुम्ही जर आता पाहिलं तर मी आता नाशिकच्या गोदा काठावरती आहे आणि या ठिकाणी नाशिककर हजारोच्या संख्येने इथे जमा झालेले आहेत। रात्री 12चा ठोका वाजला की लगेचच हे सगळे जे नाशिककर आहेत ह्या गोदा काठामध्ये हे दीप सोडणार आहे, दिवे सोडणार आहे आणि नवीन वर्षाचं जे आहे ते स्वागत करणार आहेत। 2024 एवढे जे दिवे आहेत ते ह्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे आणि यासाठी खरं तर हे पूर्ण नाशिककर आहेत ते सजलेले आहेत, इथे आलेले आहेत। आपल्याबरोबर याच सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन बघणार आहेत, आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत। काय सांगाल, थोड्याच वेळात आता दीप प्रज्वलन सुरू होणार आहे, दिवे सोडले जाणार आहेत, कसं नियोजन असणार आहे? आमचे गुरु सद्गुरू सुमंताश्रमजी महाराज यांनी संकल्पना मांडली का वर्ष जरी इंग्रजी असलं तरी त्याचं स्वागत आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीने करायचं आहे आणि गेल्या 21 वर्षांपासून आम्ही या गोदाकाठी रामकुंडावरती सहस्र दीप प्रज्वलन सोहळा हा आयोजित करत असतो। भजनांच्या मैफिली, ढोल ताशांचा गजर आणि आरती असा आमच्या कार्यक्रमाचा दरवर्षी उपक्रम असतो आणि हजारो नाशिक या ठिकाणी 31 आपण बघाल आज 31 आणि 31ला रामकुंडावर आध्यात्मिक वातावरण होतंय। हीच खरी बदलता जो भारत आहे त्याचं एक चित्र या ठिकाणी आपण बघतोय आणि आमचा उद्देश एवढाच आहे का आपली हिंदू संस्कृती टिकून राहावी आणि जे युवक इतरत्र भटकताय त्यांना आपल्या संस्कृतीचं काय महत्त्व आहे हे पटावं यासाठी हा कार्यक्रम गेल्या 21 वर्षांपासून आम्ही आयोजित करतोय। खरं तर 21 वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी केला जातोय। हे सगळे जे नाशिककर आहेत या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये जे संगीत सुरू आहे त्याचा जे श्रोते आहेत ते आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। काही वेळातच नाशिककर ह्या गोदा काठामध्ये दिवे सोडणार आहेत आणि या सगळ्याचा जो काही दृश्य आहेत ते आपल्याला ह्या आपल्या कॅमेऱ्यात टिपता येणार आहेत आणि खरं तर थोडाच वेळ आता 12 वाजेला बाकी राहिला आहे। यामुळे हे सगळे जे काही नाशिककर आहेत ते आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत। बिलकुल सागर, आपण बघतोय की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान लहान मुलं देखील इथं आलेली आहेत। त्या जे लोक इथं आलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत केलेली आहे का? त्यांचं म्हणणं नेमकं काय, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? नवीन वर्षाचं स्वागत अशा पद्धतीने आपण करतोय, अर्थातच भावूक सगळे असतात या नवीन वर्षासाठी म्हणून, कारण येणारं वर्ष हे सुखा समाधानाचं यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यामुळे इथे आलेले जे भाविक आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे, त्यांचं म्हणणं नेमकं काय? आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी आता याच ठिकाणच्या जवळ जे मुलं आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो। खरं तर नाशिककरामध्ये हिंदू संस्कृतीचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात उत्सव जो आहे तो केला जातो आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते नाशिककर या ठिकाणी येतात। आपल्याबरोबर काही लहानशे मुलं आहेत, कुटुंबिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। काय सांगाल, थोड्याच वेळात आता 12चा ठोका पडणार आहेत आणि नववर्ष स्वागत करणार, आपण हिंदू संस्कृतीनुसार तो वर्ष आहे तो स्वागत करतोय, काय सांगाल? उलट हा अत्यंत उपक्रम चांगला आहे की नवीन वर्षाचं या पद्धतीने स्वागत केलंच पाहिजे असं। तू काय सांगेल की या थोड्याच वेळामध्ये स्वागत होतंय, कसं वाटतंय? नवीन वर्ष येणार आहे, छान वाटतंय। काय वाटतंय, काय सगळे दिवे लावणार आहेत? खरं तर या लहान मुलांना खूप आनंद होतो आहे की थोड्याच वेळामध्ये
जो आहे ते दीपप्रज्वलन आहेत या सगळ्यांसाठी जे आहेत ते लहान मुलं सज्ज झालेले आहेत आणि त्या थोड्याच वेळामध्ये ते दीपप्रज्वलन करतील आणि त्यांचा हा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। खरं तर 12 वाजल्यानंतर हे सगळे जे नाशिककर आहेत हे सगळे या गोदाकाठावरती दिवे सोडतील आणि नवीन वर्षाचं जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते स्वागत करतील। आता थोडाच वेळ या सगळ्या गोष्टीला आहे आणि यासाठी लहान मुलं देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित पाहायला मिळत आहेत। बिलकुल बिलकुल धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि नाशिकचं हे सुंदर दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवलं, कशा पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत इथं भाविक करतायत, इकडचे नाशिककर करतायत ते झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवलेत, त्याबद्दल धन्यवाद। तर ही दृश्य आपण बघितलेली आहेत, ही नाशिकची आहेत। नाशिकमध्ये नवीन वर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत होत आहे, मोठ्या संख्येनं भाविक इथं गोदाकाठी जमलेले आहेत।